पण बोलले, FIR सुद्धा पाहिला। परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट श्री विवेक भीमनवार यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे। आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते, कारण पोलिसांना बरेचसे धागेदोरे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे यातून उपस्थित होत आहेत, ज्याच्यावर पूर्वीही अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस, ST स्टँडच्याबद्दल परिवहन पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेले आहेत। या घटनेच्यामध्ये CCTV फुटेज मिळालेलं आहे। त्याच्यामधून आरोपीने तिच्या संबंधित मुलीशी ओळख काढली आणि ओळख काढून त्यानंतर तिच्या ओळखीचा गैरफायदा घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसंग केलेला आहे। मी स्वतः काही निर्देश आज STचे तिथले स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेले आहेत आणि त्याच्यात पहिला सूचना माझी आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सील उघडून खातरजमा करून मग ती बस ताब्यात देण्यात यावी, जेणेकरून ते टेक्निकल कारणं बरीच सांगतात की प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही। आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतलं ड्रायव्हरच्या मागचं दार बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरडलं जोरजोराने तरी आवाज ड्रायव्हरपर्यंतसुद्धा पोचत नाही असं दिसतं आहे, कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हा होतं, म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेलासुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा ST स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात। सध्या त्यांचे सुरक्षा रक्षक आणि 3 शिफ्टमध्ये काम करणारे आगार व्यवस्थापकांची त्यांच्याकडे टीम आहे, पण ते आगार व्यवस्थापक जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांनी CCTV फुटेज दर तासात मधून त्यांनी पाहिलं पाहिजे का लवकरात लवकर, विशेषतः रात्रीच्या वेळेला रात्री 10 ते 6 ऑनलाईन पाहणी जास्त काटेकोर असली पाहिजे, जेणेकरून अनोळखी लोकांना गैरफायदा घेणं किंवा बस स्टँड, रेल्वे स्टेशन इथे घुटमळणारे काही लोक असतात तर त्याच्यावरती कारवाई करणं हे सहज शक्य होऊ शकेल। त्याचबरोबर साताऱ्याची बस पकडण्यासाठी दुसरीकडे जावं लागेल असं सांगून तो त्या मुलीला दुसरीकडे घेऊन गेला, तर मधून दुसऱ्या बस स्थानकांना कुठे बस लागणार आहे याची माहिती ही अनाऊन्स होत असते, पण तशी माहितीसुद्धा त्यांना देणारे काही लोक कोण मदत देऊ शकेल तशा प्रकारचं मदत करणारे सुद्धा काही सुरक्षा कर्मचारी महिला आणि पुरुष ST स्टँडवर असणं आवश्यक आहे। आणि ही जी व्यक्ती आहे असे बरेचसे लोक रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड आणि मोठ्या शहरात बस स्टँड त्याच्यात पोलिसांनी मला सूचना अशी केलेली आहे निखिल पिंगळे यांनी की मेट्रोत जसं त्यांचे सुरक्षा रक्षक असतात की जे शेवटपर्यंत सुरक्षा करण्याचा प्रयत्न करतात, तसं STच्या सुद्धा सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवता येईल का। आणि मी पोलिसांनाही सांगितले की तुमच्या पोलीस अधिकारी ST स्थानकाच्या बाहेर असतात, पण त्यांचाही मदत कक्ष एखादा ST स्टँडच्या आतमध्ये करता येईल का या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असं सुचवलेलं आहे। कुणीही राजकीय भांडवल रेल्वे स्टेशनला सुद्धा बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत। याच्यापूर्वी ST स्टँडमधून मुली पळवलं गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे जी काही वाहतुकीची साधनं आहेत त्याचा गैरवापर करणारे समाजकंटक असतात हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मला खात्री आहे की पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोचतील आणि ही जी महिला आहे त्या महिलेचं व पुढच्या काळामध्ये लवकर केस लागावी या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करणार आहे। आणि एक मिनिट, प्रताप सरनाईक यांनी मला आश्वासित केलेलं आहे परिवहन मंत्री यांनी की प्रत्येक बसमध्ये ती लॉक करण्याची यंत्रणा, त्याचबरोबर CCTV कॅमेरे, स्प्रिंकलर्स आणि एकूण प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या योजना आणि महिला सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन हे सगळं शिवशाही बसेसमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। पण खरा प्रश्न हा येतो आहे की कुठल्या वेळेमध्ये त्या महिलेला चुकीचं मार्गदर्शन होऊन तिचा गैरफायदा घेता येईल याचे जर का समाजामध्ये अत्यंत नीच प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांना थांबवण्यासाठी म्हणून अजून काही कार्यवाही जी येईल ती सरकार नक्की करेल
असं मला इथे सांगावंसं वाटतं. आणि प्रताप सरनाईकांनी सांगितले की आम्ही याच्यामध्ये ताबडतोब सगळं लक्ष घातलेलं आहे. तरी स्वारगेटचा हे बसस्थानक जे आहे अतिशय वर्दळीचं आहे. या स्थानकामध्ये साधारणतः 5:30-6 दरम्यान अशी घटना घडते. 4 नंतर वर्दळ वाढायला सुरुवात होते. त्याला जबाबदार नक्की कोण आहे? म्हणजे एस टी प्रशासनाचे अपयश म्हणायचं का? मुळामध्ये आपण हे जे ठरवतोय ना, हा सगळा एखादी गोष्ट चांगली होते तर त्याचं श्रेय सगळ्यांचंच असतं. सरकारचं असतं, समाजाचं असतं, प्रशासनाचं असतं. तसं एखादी गोष्ट वाईट होते त्यावेळेला समाज, प्रशासन आणि अशा प्रवृत्तीचे लोक, नीच प्रवृत्तीचे लोक, या सगळ्यांचं असतं त्याच्यामधला सहभाग जो आहे तो. ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या घटनाच थांबाव्या, बलात्कार होऊच नाही हे म्हणणं अतिशय योग्य आहे. आम्ही आहोत. पण जे वेगवेगळे सगळे रिपोर्ट येत आहेत त्याच्यामध्ये पूर्ण थांबायला काही दीर्घकाळ जावं लागेल, काही उपाययोजना कराव्या लागतील असं सांगितलं जातं आहे. पण यामधून आपण एक समजतं आहे की आगार व्यवस्थापनाच्या मध्ये महिला आणि पुरुष प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या SOPs, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आवश्यक आहे ते हे मात्र नक्की दिसते. आणि ज्या आत्ताच्या STच्या असतील प्रोसिजर्स त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. एक तर पॅनिक बटन वगैरे ते कुठे आहे हे प्रवाशांना माहीत नसतं. आणि एखाद्या माणसाने एखाद्या महिलेला जबरदस्तीने तिचे हात वगैरे धरून ठेवले तर ते कशा प्रकारे पॅनिक बटनपर्यंत ती पोचणार बंद STमध्ये, हे आपण सगळं ड्रायव्हर कंडक्टर असतानाच्या उपाययोजना म्हणतो. पण मला जी त्रुटी दिसली त्याच्यामध्ये बस बंद नव्हती, लॉक नव्हती आणि ती लॉक करण्याची व्यवस्थाही होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते मला असं वाटतं तपासून घेतलं पाहिजे त्यातून काय मार्ग निघू शकतो जेणेकरून ड्रायव्हर कंडक्टर उतरल्यावर बस ही लॉक झालीच पाहिजे. आणि बस लॉक नसेल होत तर त्याला वेळप्रसंगी बाहेरूनसुद्धा तशी यंत्रणा कड्या आणि कुलपांची वगैरे करायला आणि तिची जबाबदारी कोणावर हे ठरवणं आवश्यक आहे. नाहीतर त्याचा गैरफायदा घेणाऱ्या यंत्रणा बरेचसे गैरव्यवहार करू शकतात. पहाटेची घटना घडली त्यावेळेस आगारातले सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी त्या भागात होते? नाही, आसपास होते ते, परंतु त्यांना त्या STमध्ये महिलेला त्या माणसाने ओळख काढली आणि दुसरीकडे घेऊन गेला. त्याच्यामध्ये काही वेगळं हे आहे, काही कट कारस्थान हे त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि तो फक्त म्हणाला की मी त्या मुलीला की मी तुम्हाला दाखवतो फलटणची बस कुठून सुटते ते. आणि त्याच्यावर तिचा विश्वास बसला. त्यामुळे त्यांचा जो विश्वास बसला संबंधित प्रवासी महिलेचा त्याचा गैरफायदा त्या माणसाने घेतला. बसमध्ये गेल्यावरती तिला दमदाटी केली, तिचे हात पकडून ठेवले आणि तिच्यावरती जबरदस्ती केलेली आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये बसच्या आतमध्ये जर का कोण प्रवासी असता तर त्यांनी मदत केलीच असती, परंतु तसं घडलं नाही. आणि त्यामुळे त्यांनी उतरल्यानंतर एक थोड्या काळानंतर तिने ती तक्रार केलेली आहे. सगळ्याच बसनं अलीकडे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काळ्या काचा, काही चांगल्या बसेसना तर पडदे पण केलेले असतात ते जे आहे ते. बसमध्ये अनेकदा एकट्या महिला प्रवाशांना एकट्या महिलेच्यासाठी जे आहेत असं एकट्या महिलेच्यासाठी जे उपाययोजना आहेत त्याच्यात मी स्वतः अनेक वेळा निरीक्षण पाहिलेलं आहे की रात्रीच्या वेळेला दिवे बंद करायचे आणि ते दिवे बंद केल्यामुळे शेजारच्या प्रवाशांपैकी काही जण गैरफायदा घ्यायचे. तर आता माझ्या माहितीप्रमाणे STमध्ये रात्री दिवे बंदच करत नाहीत, चालूच असतात. ही एक उपाययोजना झाली आहे. दुसरं कोणी जर का छेडछाड केली, आज PMPLमध्ये बसमध्ये महिलेची छेडछाड झाल्याची बातमी आली आहे. त्याच्यावर मी राजेंद्र भोसले आपले कमिशनरना मेसेज टाकलेला आहे की त्याबद्दल तुम्ही काय उपाययोजना केली आहे ते बघा. आणि तिसरं म्हणजे STमध्ये अशा जर का घटना घडली, एखाद्या महिलेने तक्रार केली तर ड्रायव्हर्सना सरळ सूचना आहेत की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गाडी न्यायची. तर त्याप्रमाणे काही वेळेला पोलीस स्टेशनमध्ये गाडी नेलीसुद्धा जाते. पण मुळामध्ये मी आता नुकतीच बरेच ठिकाणी प्रवास करून येते तर जातानासुद्धा मी पाहते की समजा 2 महिला चालल्या असतील आणि 2 पुरुष शेजारी चाललेले आहेत तर त्यावेळेला एखादा मागून जेंट्स गेला. पुण्यात तेवढं मला दिसलं नाही, पण बाहेर बघते मी महाराष्ट्रापेक्षा बाहेरसुद्धा, तर तो पटकन महिला ज्या आहेत त्याच बाजूने दोघींच्या मोजून जातो. म्हणजे शक्यतो जाता जाता तिच्या अंगाला स्पर्श करण्याची अत्यंत वासनांध प्रवृत्ती समाजाची आहे. आणि आपण रेल्वेमध्ये सुद्धा अनारक्षित डब्यामध्ये महिला चढल्यावर सभ्य दिसणारी माणसंसुद्धा किती असभ्य वागतात हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून STने जरी उपाययोजना केल्या तरी आसपासचे प्रवासी जे आहेत त्या प्रवाशांपैकी
काही आमच्यासारख्या मध्यमवयीन बायका असतील आणि त्या म्हणाल्या काय रे बाबा काय चाललं आहे तुझं मगापासून मी बघते नीट त्या मुलीशी वाग की, तर परिणाम होतो. त्यामुळे समाजाने सुद्धा काही गोष्टींच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. पोलीस तर त्यांच्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करतच असतात, परंतु एस टीच्या सुरक्षिततेबरोबर ट्रेनमधल्या महिला, लांब डिस्टन्सच्या प्रवासातल्या महिला, रेल्वे स्टेशनमध्ये उतरणाऱ्या रिक्षा शोधणाऱ्या महिला, असं एकूणच असुरक्षिततेचे बरेचसे खाचखळगे आहेत की ज्याच्यावरती पुणे शहर पोलीस, एस टी आणि रेल्वे पोलीस यांना एकत्र काम करणं गरजेचं आहे आणि तशा सूचना मी शासनाला देत आहे. ठीक आहे. बसचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं का तुम्ही? त्याचे दरवाजे वगैरे तुटलेले आहेत सगळे, चालक वाहक तिथे थांबत नाहीत राहत. अशा बऱ्याच बसेसची परिस्थिती आहे सध्या. आता हे मध्यभागी स्वारगेट एस टी स्टँडच्या मध्यभागी घडलेली ही घटना आहे, जिथं सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे, कम्प्युटर्सचा असेल किंवा बसेसचा असेल. तुम्ही आता तुम्हाला प्राईम ऑफिस तुम्हाला काय वाटते ही चूक कुणाची आहे? म्हणजे याच्यामध्ये जो लॅक्यून आहे, घटना घडली ती काही कुणी जाणीवपूर्वक चूक करत नाही यात काही शंका नाही, पण ही बस तिचा दरवाजा तुटलेला असणं, वाहक चालक त्या बसमध्ये नसणं, सकाळी 5:15ची घटना आहे. मला असं वाटतं की मला एक साधी गोष्ट अशी वाटते की रेल्वे असतील किंवा बस असतील किंवा कुठली वाहतुकीची व्यवस्था असेल तर ही फक्त वाहतूक करणं आपली जबाबदारी आहे असं बहुतेक ठिकाणच्या प्रशासनाला वाटतं. वाहतूकच्या बरोबर त्या प्रवाशांची सुरक्षितता, त्या प्रवाशा महिला असतील तर त्यांची सुरक्षितता याच्याबद्दलचं कुठलंहीच तेवढी जाणीव दिसत नाही. पण एस टी स्थानकामध्ये खरं तर महिला आगार प्रमुख सुद्धा ते देखरेख करतात, परंतु अनेक लोकांच्या गर्दीमध्ये एकटी महिलेला सावधासारखं जे लोकांची अपप्रवृत्ती रोखण्यासाठी जे सगळ्यांनी एकत्र येऊन व्यवस्थापन केलं पाहिजे ते झालं नाही हा मला वाटतो. आणि त्यासाठी मी आगार स्तरावर सुद्धा एस टी स्टँडवरती सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशनला जशी महिला दक्षता समिती असते तसं एक 12 जणींची महिला दक्षता समिती सगळ्या बसस्थानकांवर एस टीने करावी आणि ते मी यांच्याकडे सरनाईकांकडे सुद्धा पाठपुरावा करणार आहे. आणि शक्य असेल तर आम्ही गणपतीत पाहिलेलं आहे रात्रीच्या वेळेला सुद्धा काही महिला स्वयंसेवक येतात मदतीसाठी, निदान फोनवरती मदत त्यांची होऊ शकते. आणि महिलांनी सुद्धा प्रवाशांनी जास्त अलर्ट राहिलं पाहिजे की आपला गैरफायदा घेतला जाऊ शकतो, याच्याबद्दल जेवढ्या त्या जागरूक राहतील तेवढं अशा लोकांना धडा शिकवणं सोपं होऊ शकेल असं मला वाटतं. स्थानक प्रमुख ज्या आहेत त्या महिला आहेत, त्यांना अजूनपर्यंत काही माहिती नव्हती. आत्ता सकाळपर्यंत ही घटना घडली तोपर्यंत ते स्वतः पोलीस स्टेशनमध्ये माहिती घ्यायला येते असं म्हटलं. तुम्हाला वाटतं का एस टीचा स्टाफ सुद्धा सेन्सिटाईज करायची गरज आहे? निश्चितपणाने. पण त्याच्यासाठी अक्षरा नावाची संस्था आहे स्त्री आधार केंद्रासारखीच, त्यांनी एस टी आणि बेस्टच्या तर प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये मी स्वतः अनेक शिबिरांना गेले होते आणि बेस्टमधले लोकांना मुंबईच्या तसं प्रशिक्षण दिलेलं आहे की एखादा प्रवासी एकच प्रवासी आहे आणि तो त्या मुलीला एकटी महिला प्रवासी आहे तिला पाठलाग करणार आहे, तर मला अशा घटना माहिती आहेत की बेस्टच्या प्रवाशांनी त्या मुलीला कुठे राहते सोडून घरापर्यंत सोडलेलं आहे बेस्टच्या बसने. की एकटी परिचारिका असेल कोविड काळामध्ये तर त्या जसलोकमधल्या सिस्टरचा अनुभव आहे की त्यांनी विचारलं कुठपर्यंत जाणार आणि जेव्हा लक्षात आलं त्याला ही एकच महिला प्रवासी आहे आणि रस्ते सगळे लॉकडाऊनमुळे बंद आहेत तेव्हा त्यांनी घर कुठे विचारून घरी जाऊन सोडलेले. आम्ही त्याचा सत्कारही केला होता. पण ह्या पद्धतीची परवानगी आणि तसं वातावरण होण्यासाठी आपला प्रयत्न चालला आहे आणि मला असं वाटतं की महिलांना आपण अर्धी सवलत दिली तर मग महिलांनाही सुरक्षितता मिळण्यासाठी सुद्धा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या सगळ्यांचं या विषयावर लक्ष आहे. पण तुम्हाला माहिती आहे मी अनेक वर्ष हा विषयावर काम करते, पण आज जे कार्यकर्ते आलेले आहेत सगळेजण त्यांना माझं आव्हान राहील की एक घटना घडली की आलो आणि गेलो, त्याच्याऐवजी सातत्याने पोलिसांच्या बरोबर आणि एस टी स्थानकात सातत्याने काम करणारे जर का कार्यकर्ते असतील तर मला असं वाटतं काही स्थानक तरी आपण सुरक्षित आणि निर्भय बस स्थानकं म्हणून सुरू करू शकू. थोडा त्रास झाला दुसरे काही नाही. नाही आता तुम्ही करून घ्या. आरोप केले बता दीजिए आपने घटनास्थल का जायजा लिया, अधिकारियों से भी बात की, क्या कुछ जानकारी आपके पास मिली है और क्या कहेंगे इस घटना पर? नहीं, एसटी में मुझे बहुत सहयोग मिला. एसटी के पूरे आगार प्रमुख और उनके जो लोग थे उनसे मैंने जानकारी ली. मैंने उनको सुझाव भी दिया है कि जल्द से जल्द महिला सुरक्षा के लिए कदम उठाना चाहिए. मिस्टर निखिल पिंगळे अपने जो डीसीपी है पुणे शहर के वो भी आए हैं और प्रताप सरनाईक
जो परिवहन के मंत्री महोदय हैं उनसे भी मेरी बात हो चुकी है। हर शिवशाही की बस सुरक्षित बनाने के लिए और हर बस स्थानक जो है उसको सुरक्षित बनाने के लिए SOP स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स की ज़रूरत है। किसी से भी वो बात करके अगर बाद में उसको साथ गलत बात होती है तो किससे मदद वो ले, उसकी जानकारी जब तक वो बहनों को होती नहीं है तब तक जो भी सामने आएगा उस पर वो विश्वास रखती है। तो ये विश्वास को तोड़ के जब साजिश होती है बलात्कार जैसी, वो बहुत ही खतरनाक बात है। और इसके लिए हमें ये चाहिए कि 1098 है और 112 है और उसी के साथ साथ ऑनलाइन जो कैमरा है उस पर भी निगरानी 24 आवर्स होना ज़रूरी है। और ये सब सुझाव मैं सरकार के सामने रखूँगी। बस जब रुकती है तब वैसे ही वो दरवाजे उसके खुले रख जाते हैं, तो वो मैंने मेरा निर्देश दिया है कि वो किसी भी तरीके से कौन सी टेक्नोलॉजी को यूज़ करते हुए उसको बंद रखते हैं और वो बंद है कि नहीं उसके बारे में पहचान करने के बाद ही फिर बस का द्वार खुला हो जाए, कि उसके बीच में उसको ठीक तरीके से साफ सफाई के बावजूद दूसरे कोई लोग उसका गलत नाजायज उपयोग ना करें। अब कानून का डर नहीं है आरोपियों की, या फिर जिस ये जो मेंटालिटी इनमें, ऐसा आरोप जो है सुप्रिया सुले ने लगाया और कहा है कि 100 मीटर भी दूर नहीं है ये जहाँ घटना हुई है पुलिस स्टेशन से, और इतनी भीड़ भाड़ इलाका है फिर भी ऐसी घटना हो जाती है, डर नहीं है कानून का, ऐसा आरोप लगाया, क्या कहेंगे? मैं उस पर कुछ नहीं प्रतिक्रिया देना चाहती। तुमच्या घरात इथं घुसण्याचा प्रयत्न केला शिवसैनिकांनी, आता पोलीस स्टेशनमध्ये आपण आलोय